अशा फेजला माइंडसेट प्रचंड मोठं काम करतं. ऑल अबाउट व्हॉट यू थिंक. सो एखाद्याचा कम्फर्ट झोन दुसऱ्यासाठी चॅलेंजिंग पण असू शकतो आणि व्हाईस वर्सा. मंत्र हा एकच आहे, कधीही हुद्द्याचा, पदाचा, शिक्षणाचा किंवा तुमच्या आर्थिक सत्तेचा कधी कैफ आणून देऊ नका. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की यू वॉन्ट टू बी ऑलवेज इन द स्टुडंटहूड, जे विद्यार्थी दशेत तुम्हाला राहायचंय, तेव्हा तुम्हाला हा कम्फर्ट कधीच येणार नाही. एक छोटंसं एक्झाम्पल, जर मी हे मास्टर्स एखाद्या युनिव्हर्सिटी म्हणून केलेलं आहे, आज बिझनेस मॅनेजमेंटची ज्याला आपण मक्का म्हणतो, विच इज हार्वर्ड बिझनेस स्कूल, तिथे माझं मास्टर्स किंवा लिडरशिपमधलं एखादी मॅनेजमेंटचं काही ना काहीतरी करिअर करायचं किंवा कोर्स करायचा, हे माझं पहिल्यापासून ध्येय होतं. ते मी डोक्यात ठेवलं होतं आणि मी ते पण माझं शिक्षण पूर्ण करू शकलो. हे उदाहरण याच्यासाठी दिलं की कोणत्याही परिस्थितीत माझं हे सर्व झालं, मी आता परिपूर्ण झालो, ही मर्यादितता न आणता यू शुड बी ऑलवेज ओपन टू अक्वायर द न्यूअर होरायझॉन्स. नवीन क्षितिज आपण कशी पार करू शकतो, आपण नवीन ऑप्शन्स कसे बघू शकतो, आपण पुढच्या पिढीला आदर्श कसा स्वतः क्रिएट करू शकतो, हे ध्येय आपल्याकडे असलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी आर जस्ट द बाय प्रॉडक्ट.